आपले वडील बघा, त्यांच्या बन्यांना होलं पडलेले असतात, पण ते बन्यान टाकत नाहीत. टाकलेलं बन्यान आई घेते आणि गॅस पुसायला वापरत्या. आईकडं ढीग साड्या असतात, पण जुन्या साडीला ती टीक मारून जरा काय लागलं ती घालणार. चप्पल तुटली शिवून वापरणार. मग आत्ताची पोरं म्हणतात बघा, काय आमच्या मम्मी पप्पाला कळतच नाही, एवढे सगळे राहावा की मस्त ब्रँडेड राहावा, जगा म्हणून सांगता हे जगतच नाही. त्यांच्या अंगाला लागलेली ती सवय आहे जपून टिकवून वापरायची. आधीच्या काही लोकांकडे ढीगभर शेती असायची करोडोची, तरी सुद्धा ती साधी राहायची. आत्ताच्या लोकांना जर 20,000 पगार असला तरी असं ताटून चालतात. एक शेत मिळाले की त्याचं प्लॉटिंग करतात, विकून टाकतात. शेत विकायचं, गाडी घ्यायची, बंगला बांधायचा, त्या शेतात असं दुसरीकडे एखादं घर बांधायचं आणि रुबाब करत हिंडायचं गाडीवरनं. हे आत्ताच्या लोकांना आवडते. आत्ताच्या पिढीला दिखावा, दिसलं पाहिजे लोकांना मी किती खुश आहे. हे आधीची लोक जगत होती, स्वतः खुश राहत होती, समाधानी राहत होती. आता तसं नाहीये. म्हणून ती चुकीची होती, आपण बरोबर आहे असं होत नाही. आताच्या पिढीनुसार ठीक आहे त्यांचे विचार, पण त्या पिढीचे विचार वेगळे होते. त्यांना दिखाव्यापेक्षा जगणं महत्वाचं वाटत होतं. आता नाहीये ते. म्हणून ती लोक जी टिकवून वापरायची, जपून वापरायची, त्यात एक ओढ होती, आपलेपण होता. आता सगळं फक्त आणि फक्त दिखावा, आणि त्या दिखाव्यासाठी स्वतः आताची पिढी कुठल्याही थराला जायला तयार होत्या.